हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज आम्ही कुठे चाललेलो आहोत? तर आज आम्ही माहेरी चालले मी. तर मग आता येथे सर्व काही आवरलेलं आहे. माझं घरातलं पण आवरलेलं होतं आणि आता आमचं पण बॅगा वगैरे सर्व काही भरलेल्या होत्या. तर बाहेर खूपच आभाळ आलेलं होतं. तर मग थोड्या वेळ थांबून घेतलं. बाईकवरतीच जायचं होतं. पण मग थोडा आम्हाला वाटलं थोडाच पाऊस येईल, पण मग तो इतका पाऊस आला का खूपच पाऊस आला. आणि ते शंभू आणि स्वरा पण पावसामध्ये खेळू राहिले. तर बघू शकता तुम्ही पण. आता येथे स्वराला पण काही दिवसासाठी सुट्ट्या होत्या, त्यामुळे मग आता आम्हाला मला माहेरी जायचं होतं. तर स्वराला पण म्हटले चल आता मामाच्या घरी जायचं आहे. तर आम्ही सर्व आता चाललेलो होतो. तर पाऊस काही उघडना. मग त्यानंतर मिस्टरांनी भाच्याला पण मेसेज केला का पाऊस चालू आहे, तर गाडी घेऊन ये मोठी. तर 20-1 मिनिटाच्याच अंतरावरती माहेर आहे, त्यामुळे मग तो म्हणजे पाऊस उघडायच्या आतच म्हणजे गाडी पण घेऊन आलेला होता. मोठी गाडी आहे, त्यामुळे मग तो पटकन आलेला होता मोठी गाडी घेऊन. इतका पाऊस झाला का पाणीच खूप साचलेलं होतं समोर. तर आणि त्यानंतर आम्ही आता गाडीमध्ये बसून पुढं गेल्यानंतर वरून गावामध्ये गेल्यानंतर तिथे एक थेंब नाही पावसाचा. आणि येथेच इतका पाऊस का बस कधी का पाणी साचलेलं, इतकं पाणी वाहत पण होतं आणि खूपच पाऊस झालेला होता. तर तुम्ही पण बघू शकता, पाऊसच खूप झालेला होता. आणि मग त्यानंतर भाचा पण आला आणि आम्ही बॅगा वगैरे सर्व काही गाडीमध्ये टाकले. आणि त्यानंतर मग आता आम्ही निघालेलो होतो. तर काही नाही, गावापर्यंत गेलो तरी काही पाऊस वगैरे काहीच नाही दिसत. तर तुम्ही पण बघू शकता, तर पाऊस काहीच नव्हता तिकडे. आणि फक्त इकडं इतका पाऊस होता तर बस कधी असं झालं होतं. आणि मग त्यानंतर आता घरी पण पोचलेलो होतो आम्ही. आणि आईन वहिनीन ते सर्व काही असे कांदे वगैरे भरत होते. आणि जाऊबाई पण आलेल्या होत्या, पण ते काही शूट केलेलं नव्हतं मी. मग त्या गेल्यानंतर मग आता आम्ही येथे येऊन बसलेलो होतो. तर मग थोडं व्हिडिओ पण शूट केलेला होता. तर हा व्हिडिओ आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर येथे गवतावरचा घोडा येऊन बसलेला होता. तर आम्ही त्याला देवघोडा असं म्हणतो. तर मग तुम्ही काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा. तर शंभू ते सर्व काही त्याच्यासोबत खेळत होते. तर शंभू घाबरत होता त्याला बघून, पहिल्यांदाच बघितलेलं होतं त्यामुळे. आणि मग बहिणीचा मुलगा पण तेथे होता. तर त्याला सांगत होता का ते पकड पकड असं, पण तो घाबरत होता त्यामुळे त्यानं काही पकडलंच नाही. मग त्यानंतर तो गेला निघून. आणि येथे बहिणीची मुलगी आहे मोठी. तर मग तिनं त्याला शंभूला सायकलवरती बसवलं. तर ती म्हणे चल चक्कर मारून आणू. तर तो काही गेलाच नाही, तो रडायला लागला होता. तर मग येथे सोहरा पण खेळत आहे. तर सकाळचंच वातावरण आहे, तर मग पावसाचं पण वातावरण होतं, त्यामुळे मग असं चाललेलं होतं खेळायचं वगैरे. आणि शंभू इथे मामांजवळ जेवण करत होता. तर मामा पण त्याला जेव घालत होते. तर चाललं होतं दोघं मामा भाच्यांचं जेवण. हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज मला गुळ आंबा बनवायचा आहे. तर तुम्हाला ती रेसिपी पण शेअर करणार आहे. तर चला, येथे आंबे पण आणलेले आहे. हे आंबे आणलेले आहे. तर आंबे पण भरपूर मोठे आहे, घरचेच आंबे आहे. आता हे सर्व आंबे मी आता साळून घेणार आहे. आणि मग त्यानंतर किसणीने किसून आणि मग त्यानंतर गुळ आंबा करायचा आहे. तर चला, तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार आहे. तर मी आता सर्व काय आंबे ते साळून घेणार आहे. तर मग छान असं स्वच्छ धुवून पण घेतलेले होते आणि कपड्याच्या साहाय्यानं असे सर्व काही स्वच्छ पुसून पण घेतलेले होते. त्याला थोडं पण पाणी नव्हतं, त्यामुळे मग आता मी सर्व काही आंबे आता असे साळून घेत आहे.
तर मग येथे शंभू पण बसलेला होता. तर त्यांचं चाललं होतं साखर खायचं काम. तर बहिणीच्या मुली, भावाची मुलगी अशा सर्व काही येथे होते आणि त्यांना चहा पण ठेवायचा होता. तर संध्याकाळची वेळ होतं चाललेली होती, त्यामुळे मग आता त्यांना इथे चहा ठेवायचा होता. तर मग इथे तुम्ही बघू शकता इतकं कांदे पण आहे. तर पावसाचं पण वातावरण खूप होतं, त्यामुळे मग कांदे भरण्यासाठी बाया पण होत्या. तर त्या रोजाना होत्या. तर मग त्यानंतर त्या कांदेच भरत होत्या तर पावसाचे खूप असे टपटप थेंब पण यायला लागले होते. त्यामुळे मग आम्ही सर्व काही येथे कांदे पण झाकण्यासाठी आलेलो होतो पण बाहेर. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. तर चला, आमची कांदे झाकताना धावपळ पण झालेली होती आणि पावसामध्ये आम्ही अडकून पण बसलेलो होतो. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. ट्रॅली ट्रॅक्टर जर चालू झाला ना, आपण सगळं आजी पाय येथे आता पाऊस जोराचा पाऊस झालेला होता. त्यामुळे मग आता मी आंबे पण किसायचे टाकले आणि त्यानंतर मग कांदे ते झाकण्यासाठी गेलेले होते. तर शेतकऱ्याचं जीवन हे खूपच धावपळीचं जीवन असतं. तर त्याला खाता खाता सर्व काही असं पळायला लागतं, सर्व काही टाकून असं पळायला लागत असतं. तर चला, आता गुळ आंबा पण करायचा आहे. तर मग आता येथे सर्व काही आंबे पण साळून घेतलेले होते आणि बहिणीनं किसून पण दिलेली होती. माझी सर्वात मोठी बहीण आहे. तर मग तिनं सर्व काही असे आंबे पण किसून दिलेले होते आणि मग त्यानंतर मी जाडबुडाच्या कढईमध्ये मग जे किसलेला आंब्याचं हे होतं तर मग त्यामध्ये किस टाकून घेतलेला होता. तर मग छान असं थोडंसं परतून घेतला आणि मग त्यानंतर वरून साखर पण टाकून घेतलेली होती. तर चला, गोळा आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. तर मग येथे पाऊस पण झालेला होता. तर शंभू आणि स्वराचं पण खेळायचं चाललेलं होतं. तर त्यांना खूपच आनंद होत होता. तर तेथे मोकळं होतं वातावरण ना, सर्व काही असं. तर त्यामुळे मग त्यांना असं मोकळं खेळायला पण भेटत होतं. त्यामुळं तर इकडे आता थोडंसं आता गेट वगैरे असं राहतं, त्यामुळे मग त्यांना मोकळं खेळताच येत नाही. त्यामुळे मग येथे त्यांना छान वाटत होतं खेळायला. तर पाऊस होऊन गेलेला होता, तर पाणी खेळायचं चाललेलं होतं त्यांचं. आणि मग बहिणीचा मुलगा पण होता, तर तो सायकल खेळत होता. मोठ्या बहिणीचाच मुलगा आहे, तो सायकल खेळू राहिला. बाहेर पाणी खेळायचं झाल्यानंतर आता शंभू येथे चहा पित आहे. तर चला, असा होता व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. तर आता इकडचे माहेरचेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.